नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. प्रशिक मॅथ अकॅडमी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो. तर दिनांक 10/11/2025 ला बार्टीकडून नोटिफिकेशन आले. बार्टी, टार्टी, सारथी, महाज्योती आणि टार्टीद्वारे स्पर्धात्मक परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजना 2025-26 साठी आयोजित केलेल्या सामायिक प्रवेश परीक्षांमध्ये प्राप्त झालेले गुण पाहण्याची सोय उपलब्ध करून देण्याबाबत. ठीक आहे. तर प्रत्येकाला आपापले आता गुण पाहता येतील. तर दिनांक 11 पासून तर 14 तारखेपर्यंत ही लिंक उपलब्ध असेल, म्हणजे उद्याचा लास्ट दिवस असेल. तुम्ही जर आपली मार्कशीट डाउनलोड केली नसेल तर मार्कशीट डाउनलोड करा. तर त्याच्यामध्ये जे आपले आधीचा जो रा स्कोर होता तर त्याच्यामध्ये इन्क्रीमेंट झाले, म्हणजे काय झालं, आपलं नॉर्मलायझेशन झालंय. तर नॉर्मलायझेशन आता कसं, तर ते पर्सेंटाईल मध्ये आहेत. ओके. सो आपले मार्क्स जे आहेत ते पर्सेंटाईल मध्ये दाखवलेले आहेत. ओके. सो महाराष्ट्र राज्यातील बार्टी, टीआरटीआय, सारथी, महाज्योती आणि आरटी संस्थाच्या लाभार्थी गटाकरिता राबवण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम 2025-26 संबंधित विविध योजनांच्या लाभार्थी निवडीकरिता सर्वकष धोरणांतर्गत सामायिक प्रवेश परीक्षांचे म्हणजे कॉमन एंट्रन्स टेस्ट दिनांक 16 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2025 आणि पूरग्रस्त परिस्थितीमुळे काही विद्यार्थ्यांचा 17 ऑक्टोबर 2025 या कालावधीत काय झाली, एक्झाम झाली होती. तर या परीक्षेमध्ये प्रश्न उत्तरे संदर्भात अँसर की रिस्पॉन्स शीट आणि आक्षेप नोंदवण्यासाठी सुविधा चॅलेंज पोर्टल दिनांक 6 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर पर्यंत त्यांनी उपलब्ध करून दिली होती. आणि 17 ऑक्टोबर वाल्याला साठी कधी तर 19 ऑक्टोबर ते 22 ऑक्टोबर 2025 दरम्यान त्यांनी लिंक उपलब्ध करून दिलेली होती. ओके. सो 4 तारखेला एक प्रसिद्ध पत्रक आलं होतं. त्यानुसार मग दिनांक 11/25 ते 14/25 पर्यंत काय आपली जो स्कोर कार्ड आहे त्यांनी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. ओके. ज्यामध्ये उमेदवाराचे ऑप्टेन मार्क आणि पर्सेंटाईल स्कोर, ज्याला आपण नॉर्मलायझेशन स्कोर असे म्हणतो, याचा अंतर्भाव आहे. ओके. निकालाची प्रत, ज्याला स्कोर कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी उमेदवारांची बार्टी, सारथी, महाज्योती, टीआरटीआय आणि आरटीआर संस्थांच्या ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या URL लिंकला लॉग इन करून आपला ईमेल आयडी व पासवर्ड, ऑनलाईन फॉर्म भरताना जो युजर नेम व पासवर्ड वापरला आहे तो, ठीक आहे, जर तुम्ही सेव्ह जर असेल तर तो ऑलरेडी तिथे येतो, बाबत योग्य ती माहिती नोंदवून निकालाची प्रत स्कोर कार्ड उपलब्ध करून घ्यावा. ठीक आहे. परीक्षानिहाय अंतिम गुणवत्ता यादी या सामान्यीकृत गुणानुसार, म्हणजे जे पर्सेंटाईल ते जे तुमचे मार्क झाले आहेत आता, तर त्याच्यानुसारच काय आपला रिझल्ट लागेल. ओके. सो जो सर्व टॉपर असतो त्याचे मार्क जे आहेत ते 100% पकडल्या जाते. आणि मग त्या अनुषंगाने तुमचे जर मार्क जसे जसे कमी होत असेल तर त्याच्या रेशोमध्ये ते तुमचे पर्सेंटेज मध्ये कमी कमी, समजा एखादी व्यक्ती 80% आहे तर त्याचे 100% मार्क पकडले जाते, मग त्याच्यापेक्षा कमी, तर मग 80% म्हणजे 100% तर 79% म्हणजे किती, या अनुषंगाने मग ते मार्क काढले जातात. ठीक आहे. 99, 98, 97 असे पर्सेंटाईल मध्ये मार्क पकडल्या जातील. ओके. त्यानंतरचा मुद्दा म्हणजे आता नॉर्मलायझेशन स्कोर नुसार आपला रिझल्ट लागेल. ओके. तरी उमेदवारांनी याची नोंद घ्यावी. तर आता जी संबंधित संस्था होती, म्हणजे आता बार्टीचा रिझल्ट आता बार्टीच लावेल. आतापर्यंत सगळी प्रोसेस बार्टीने केली, पण आता नंतरची प्रोसेस जे रिझल्ट संबंधित जी प्रोसेस आहे, आता बार्टीचा रिझल्ट बार्टीच लावेल, टीआरटीआयचा रिझल्ट टीआरटीआय लावेल, त्याच्यानंतर मग महाज्योतीचा रिझल्ट महाज्योती लावेल, सारथीचा रिझल्ट होईल तो सारथी लावेल, त्याच्यानंतर मग एआरटीचा रिझल्ट आरटीचा रिझल्ट आरटी लावेल. ठीक आहे. तर अशा प्रकारे ज्या संस्थेने म्हणजे बार्टीने सगळी एक्झाम घेतली, पण ज्या ज्या संस्थेचे आहेत तर ती संस्था काय करेल तर रिझल्ट लावेल. ओके. सो आता त्या अनुषंगाने मग ते कोणती संस्था कोणता रिझल्ट लावेल ते बघावं लागेल. तर जो आपला बार्टीचा रिझल्ट आहे तो 15 नोव्हेंबर, म्हणजे 15 नोव्हेंबरला येईल असं त्यांनी मला सांगितलं. मी कॉल केला होता काल. तर 15 नोव्हेंबरला आम्ही लिस्ट लावू असे म्हटले होते. तर 15 तारखेला जर नाही लागेल तर 17 ते 21 दरम्यान आम्ही रिझल्ट लावू असे त्यांनी म्हटले. ओके. सो 15 तारखेला बार्टीचा रिझल्ट लागू शकतो. तर त्या अनुषंगाने मग तुम्ही जे आपली महाज्योती आहे, सारथी आहे, टीआरटी आहे, यांना तुम्ही कॉल करून विचारा की रिझल्ट कधीपर्यंत लागू शकतो. ओके. सो त्या विद्यार्थ्यांनी त्या ज्या ज्या संस्थेतून तुम्ही फॉर्म भरलाय तर त्या संस्थेला तुम्ही कॉल करून विचारा की रिझल्ट कधी लागेल. ओके. सो रिझल्ट या हप्त्यात किंवा पुढच्या हप्त्यात लागण्याची दाट शक्यता आहे. ओके. सो आपण वेट करूया. जर तुम्हाला कट ऑफ संबंधित माहिती हवी असेल तर
मॅथ अकॅडमी या माझ्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही मी पोल घेतोय, तर त्या पोलनुसार तुमचे जे काही मार्क आहेत, ठीक आहे. तर युपीएससी वाल्यांनी युपीएससीचे मार्क टाकायचे, त्याच्यानंतर राज्यसेवाल्यांनी राज्यसेवाचे, त्याच्यानंतर मग संस्थेनुसार ज्याची बार्टी आहे बार्टीवाल्यांनी टाकायचे, त्याच्यानंतर सारथीवाल्यांनी सारथीवाल्याचे मार्क टाकायचे, टीआरटी वाल्यांनी टीआरटीचेच मार्क टाकायचे. तुम्ही प्रत्येक पोल करत बसू नका. प्रत्येक जर पोलला तुम्ही जर कराल तर ते समजणार नाही की नेमका काय रिझल्ट लागू शकतो बा. ओके. सो त्या अनुषंगाने मग तुम्ही पोलला बरोबर उत्तरे द्या. तुमचे जे काही प्रश्न बरोबर म्हणजे तुमचा जो काही स्कोर आहे त्या अनुषंगाने तुम्ही टाका, जेणेकरून हे अंदाज येईल की मुलांचा स्कोर किती आहे. ओके. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. माझ्या चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.